तिकडे नाशिक मुंबई महामार्गावरच्या जिंदाल कंपनीमध्ये लागलेली आग पुन्हा एकदा भडकली आहे। मध्यरात्री लागलेली आग सकाळी आटोक्यात आली होती, मात्र आता पुन्हा एकदा आगीने पेट घेतलाय। पॉलिथिन बनवण्याच्या साहित्याला आग लागली होती आणि आता कंपनीच्या इतर भागातही आग पसरण्याची भीती आहे। दरम्यान अग्निशमनकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती आहे। मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत अधिक माहिती द्यायला। मुकुल, नेमकी किती वाजता ही आग पुन्हा एकदा पसरलेली आहे? सध्याची आगीची काय स्थिती आहे? अश्विन, मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागलेली होती। आज सकाळपासून आग बऱ्यापैकी आटोक्यात आलेली होती। आटोक्यात आणण्याचे प्रयत्न नाशिक अग्निशमन दल, इगतपुरी अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या अग्निशमन दलाच्या कर्मचारी त्याचबरोबर इतर यंत्रणांच्या माध्यमातून सुरू होते। मात्र पुन्हा मागील 1 ते 1.5 तासापासून आग भडकलेली आहे। आग इतर ठिकाणी पसरण्याची भीती देखील व्यक्त केली जाते, त्यामुळे त्या दृष्टीने सुरक्षेचे उपाय योजले जात आहेत। पॉलिथिन बनवण्याचं तिथे काम सुरू होतं आणि अशा वेळी वेगवेगळे केमिकल्स तिथे होते आणि त्यामुळे ही आग भडकल्याचं प्रथमदर्शनी कळतं आहे। काळजी आग लागलेली होती ती शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा एक अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता। त्या दृष्टीने उपाययोजना देखील केल्या जात होत्या। मात्र आता पुन्हा एकदा आव्हान वाढलेलं आहे। जी आग भडकलेली आहे ती आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे, परंतु पुढील काही तास ही आग आटोक्यात आणण्यासाठी लागतील अशी देखील माहिती मिळत आहे। धन्यवाद मुकुल, या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।